हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत 36 साइज प्रिन्सेस ब्लाउजचं 8 मिनिटांमध्ये कटिंग। तर इथे बघू शकता मी ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे बॅक पार्टची, तेच मी तुम्हाला इथे दाखवत आहे। उंची आहे ब्लाउजची 12.5 प्लस 1 इंच घेतलेला आहे सिलाई मार्जिंगसाठी आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5, गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 10, मुंडा घेतलेला आहे 5.5। ठीक आहे। आता इथे चेस्टचा चौथा भाग 9 इंच घेतलेला आहे बघा, त्याच्या पुढे 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी घेणार आहोत बघा अशा पद्धतीने। ठीक आहे, या पद्धतीने मी तिथे बॅक पार्टची ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे। मुंडा आपण 1.5 इंच घेत असतो बॅकचा, हे बघा। ठीक आहे, आणि कमर वगैरे काही मी मोजून घेतली नाही आहे, तशीच सरळ मी तिथे चेस्ट आणि कमर दोन्ही लाईन सरळ करून घेतल्या, कारण खाली आपल्याला 1 इंच टक्ससाठी घ्यायचा असतो, त्यामुळे मग मी सरळ करून घेतल्या त्या दोन्ही लाईन। आणि आता आपण कटिंग करून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय सोप्या पद्धतीने आणि फक्त कमी वेळामध्ये 8 मिनिटांमध्ये आपण हे कटिंग करत आहोत। अस्तरचं ब्लाउज आहे, प्रिन्सेस ब्लाउज आहे आणि हे कस्टमरचं ब्लाउज आहे, खूप भारी बसलेलं आहे कस्टमरला सुद्धा। तर इथे बघा आता बॅक पार्टची आपली कटिंग झालेली आहे। आता हा जो कपडा आहे त्याच्यावरती आपण बॅक पार्ट आहे तसा ठेवून आखून घेणार आहोत। अगदी परफेक्ट आणि मापामध्ये ब्लाउज बसलेला आहे कस्टमरला। तर तुम्ही सुद्धा जर कस्टमरचे ब्लाउज घेत असाल आणि प्रिन्सेस ब्लाउज जमत नसेल तर हे बिनधास्तपणे तुम्ही करू शकता या पद्धतीने। जर 36 मापाचं ब्लाउज असेल तर अगदी परफेक्ट असं कस्टमरला बसणार आहे। हे माप अगदी परफेक्ट असे आहेत। प्रोफेशनल पद्धतीने आपण इथे कटिंग करणार आहोत प्रिन्सेस ब्लाउजची, त्यासाठी नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर बघा आहे तसंच मी बॅक पार्ट इथे आखून घेतलेला आहे दुसऱ्या कपड्यावरती, इथे बघू शकता। त्यानंतर गळा रुंदी 2.5 इंच, बॅक आणि फ्रंट दोन्हीही 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळ्याची उंची 6 इंच घेणार आहोत। हे कस्टमरच्या आवडीनुसार घ्यायचं आहे आपल्याला। ठीक आहे, तर कस्टमरचं जे ब्लाऊज असते आपल्याकडे त्याच्यावरून आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर हे सर्व ब्लाऊजवरून मी मापे काढून घेतलेली आहेत। त्यानंतर इथे खाली जो आहे तिथं मी घेतलं आहे 4.5 वर एक मार्किंग केली आणि त्याच्या पुढे 1.5 इंचावर एक मार्किंग केली। आता शोल्डरपासून टेप पकडायचा आहे, उंचीनुसार आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे, तर तो दिलेला आहे मी 10 इंचावरती। ठीक आहे, कारण 12.5 उंची आहे आपली तयार उंची, त्यामुळं उंचीनुसार आपला हा जे टक्स पॉईंट असतो तो आपल्याला द्यायचा असतो। तर आता ही 10 आणि 4.5ची सरळ लाईन करून घेतली। त्यानंतर 1.5ची लाईनसुद्धा मी वरती 1.5 इंच करून घेतली सरळ। आता इथे मुंडा आपण 5.5 घेतलेला होता, तेच इथं आपण टाकून घेणार आहोत बघा, कारण प्रिन्सेस ब्लाउजचा आकार आपल्याला इथं द्यायचा आहे, म्हणून ते आपल्याला आधी मुंडा जो आहे तो आखून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने। ठीक आहे, त्यानंतर 1/2 इंच खाली घेऊन मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। बॅकपेक्षा 1/2 इंचांनी खाली फ्रंटच्या मुंड्याचा आकार आपण देत असतो आणि तो आतून द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने। ठीक आहे, या पद्धतीने इथे आखून घेतलेला आहे बघा फ्रंटचा मुंडा। आता हा जो प्रिन्सेस आकार आहे तो आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे बघा। आहे ना अगदी सोपी पद्धत। नवीन शिकत असाल आणि प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करण्याची भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। अगदी सोपी पद्धत आहे आणि गळ्याला इथं गोलसर आकार देऊन घेतलेला आहे बघा। त्यानंतर खाली 1/2 इंच घेऊन आपल्याला गोलसर आकारामध्ये कटिंग करायची आहे। यामुळे जे प्रिन्सेस ब्लाउज असते ते वर उचलला जात नाही, अगदी परफेक्ट बसते आणि कमी जास्तही होत नाही जॉईंट करताना। या पद्धतीने आपली फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे, पण इथे 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं नव्हतं म्हणून 1.5 इंच एक्स्ट्रा घेते बघा। फ्रंट पार्टमध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे खाली आणि वरती 1 इंच, कारण खालचा जो 1.5 इंचाचा टक्स आहे आपला तो आपण कट करतो, वरती आपल्या सिलाईमध्ये जाते त्यामुळं। तर इथं आता कटिंग करून घेणार आहोत बघा। तर हे लक्षात आलं, 1.5 इंच आपण मधामध्ये जो 1.5 इंचाचा टक्स कट करतो त्याच्यामुळे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतो, कारण खाली कमरमध्ये कमी पडायला नको त्यासाठी। आणि वरती 1 इंच वाढून घेतो, कारण वरती सुद्धा आपलं सिलाईमध्ये जाते। प्रिन्सेस आकार जो आहे तो आपल्याला परत तिथे शिवून घ्यायचा असतो, त्यामुळं मग अर्धा इंच म्हणून 1 इंच तिथे शिलाईमध्ये जातो, त्यामुळे मी 1 इंच तिथे वाढवून घेतलेला आहे। या पद्धतीने आपलं प्रिन्सेस ब्लाउजचा जो आकार आहे तो सुद्धा आपल्या इथे कट झालेला आहे बघा। ठीक आहे, या पद्धतीने आपली फ्रंट आणि बॅकची कटिंग झालेली आहे अस्तरवरती। आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत। तर बघा या पद्धतीने कपडा जो आहे तो आपल्याला फोल्ड असतो, परत एक वेळेस फोल्ड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता बाहीची उंची 4 आहे, तर 4.5 वर एक मार्किंग करायची आहे। त्याआधी खालचा कपडा हा मागं पुढं असतो म्हणून तो सरळ आखून घेणार आहोत बघा, आणि खालचा कपडा हा एक्स्ट्रा आपण नंतर कट करून घेणार आहोत। तर
बाही आहे आपली उंची, फोल्ड बाजूकडून मी उंची टाकून घेतलेली आहे 4 + अर्धा इंच, कारण अस्तरची बाही आहे. अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलं सिलाई मार्जिंगसाठी. त्यानंतर कॅप हाईट 2 इंचावर दिलेली आहे बघा, म्हणजे 4च्या निम्मे. आणि ही लाईनसुद्धा सरळ आखून घेतली. ठीक आहे. त्यानंतर इथे दंडघेर टाकून घेणार आहोत. तर कस्टमरचं ब्लाऊज माझ्याकडे आहे तेच मी इथे ठेवून देते बघा. या पद्धतीने तिथे मार्किंग करून घेते जे काही दंडघेर असेल तो. आणि याच्या पुढे 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी आपण घेणार आहोत. त्यानंतर इथे बॅक पार्टचा मुंडा आपण इथे मोजून घेणार आहोत. वरती अर्धा इंच सोडून द्यायचा आहे, शोल्डरमध्ये कपडा दबला जातो. आणि त्यानंतर गोलसर भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे, जिथे की आपण छातीचा चौथा भाग टाकून घेत असतो बघा, तिथेपर्यंत तो आलेला आहे 7.25 इंच. आणि या पद्धतीने क्रॉस स्टेप पकडायचा आहे आणि 7.25 मधातल्या लाईनपर्यंत टाकायचं आहे, म्हणजे कॅप हाईटच्या लाईनवरती. या पद्धतीने मार्किंग केली. त्याच्या पुढे 1.5 इंच सिलाई मार्जिंगसाठी. म्हणूनच आपण जेव्हा मुंढा मोजून घेतो तेव्हा 1.5 इंच मोजून घेत नाही, कारण इथं 1.5 इंच ऑलरेडी आपण वाढून घेत असतो. आणि आता इथे बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. आता त्यानंतर जे अर्धा इंच खाली घेऊन आपण फ्रंटच्या बाहीचा आकार देत असतो बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे. तर ही आपली बाहीची ड्राफ्टिंग झालेली आहे. खालचा कपडा हा एक्स्ट्रा होता, तो मी कट करून घेतला. तर अगदी कमी वेळामध्ये आपण हे कटिंग बघत आहोत. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की लाईक करा आणि बिनधास्तपणे तुम्ही या पद्धतीची जे मापे मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्ही कटिंग करून बघा 36 मापाच्या ब्लाऊजसाठी. आणि या पद्धतीने बाहीची कटिंग आपली झालेली आहे बघा. अस्तरवर तर कटिंग आपली झाली. आता मेन ब्लाऊजवर आपण कटिंग करून घेणार आहोत. तर हा कपडा आपल्याला डबल ठेवायचा आहे, डबल फोल्ड करून बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवला. आणि जी फोल्ड बाजू आहे तिकडून आपण बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे बघा, बंद बाजूकडून. ठीक आहे. आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत. तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला मेन ब्लाऊज पीस आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तुम्हाला तर लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा. त्याचबरोबर आपण ऑनलाईन क्लास सुरू करणार आहोत, 7 क्लास. जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे. या पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे. आता आपण इथे कटिंग करून घेणार आहोत गड्याची. ठीक आहे. तर इथे मी मटका गडा घेत आहे. तर अर्धा इंच परत मी खाली घेतलेला आहे गडा थोडासा. ठीक आहे. थोडासा ब्रॉड घ्यायचा आहे आपल्याला हा मटका गडा, त्यामुळं. आता वरतून आपल्याला बघा काय करायचं आहे, तर सरळ अशी अर्धा इंच लाईन सरळ करायची आहे, म्हणजे शोल्डरमध्ये ते दबल्या जाते. त्याच्या पुढं आतमध्ये 1.25 इंचावर एक मार्किंग केलेली आहे बघा. ठीक आहे. आणि इथंसुद्धा आपल्याला बाहेरच्या बाजूनी 1.25 इंचावर एक मार्किंग करायची आहे. आणि आता या पद्धतीने हे तिन्ही मार्किंग अशा आपल्याला मिळून मटक्या गड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. या पद्धतीने हा मटका गडा इथे झालेला आहे आपला. हे बघू शकता. तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे मटका गड्याची सुद्धा आणि ब्लाऊज कटिंगची सुद्धा. पण व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि या पद्धतीने बघा आपली कटिंग झालेली आहे. थोडा जरी व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर क्लिक करा. कमेंट्स